एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। नाल्यात वाहून गेलेल्या शिंदे कुटुंबाला आर्थिक मदत करा, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष प्रणित महाराष्ट्र रिक्षा सेनेने केली मागणी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शिवसेना प्रणित महाराष्ट्र रिक्षा सेनेच्या वतीने शिंदे कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी ही मागणी करण्यात आली। गेल्या महिन्यापासून पडत असणाऱ्या पावसामुळे पुणा नाका येथील रिक्षा चालक सतीन शिंदे हे गेल्या 12 ते 13 दिवसापासून बाळे येथील वड्यामधून वाहत्या पाण्यामध्ये घराकडे जात असताना पाण्याचा लोड जास्त असल्यामुळे त्यांना अंदाज न आल्यामुळे ते वाहत्या पाण्यामध्ये वाहून गेल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर पूर्णतः दुःखाचा डोंगर कोसळला। घरामध्ये कोणीही मोठे नसल्यामुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले। अशा कुटुंबासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने त्यांना 10 लाख रुपये मदतीची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेच्या वतीने महानगरपालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे करण्यात आले। लवकरात लवकर या रिक्षा चालकावर झालेला अन्याय दूर झाला पाहिजे, अन्यथा शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा या पत्राद्वारे करण्यात आला। यावेळी शहर संघटक सुरेश मामा जगताप, रिक्षा सेना शहराध्यक्ष बाळासाहेब पवार, विभाग प्रमुख महेश गवळी, आरोग्य सेनेचे जिल्हा प्रमुख डॉक्टर शकील अत्तार, शिवसेना शाखा प्रमुख मारुती खानापुरे, राहुल परदेशी इत्यादी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते। सोलापूर चौथरा पुणा नाका येथील रिक्षा चालक सतीश शिंदे गेल्या 10 ते 12 दिवस झाले आज वड्याला आलेल्या पुरामध्ये वाहून गेला असल्याने त्याच्या कुटुंबियासाठी आर्थिक मदत म्हणून सोलापूर महानगरपालिकेकडे आम्ही आज लेखी पत्राद्वारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आलेले आहे। तरी जवळजवळ त्यांच्या कुटुंबीय एकदम गरीब परिस्थितीच्या हालाक्यात असून त्या कुटुंब उदरण्यासाठी त्यांना जवळजवळ 10 लाख रुपये मदत महापालिकेच्या वतीने व महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात यावा असे मागणीचे पत्र आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेच्या वतीने करण्यात आलेले आहे। तरी आम्हाला आयुक्त व उपायुक्त साहेबांनी आज आम्ही भेटून त्यांना लेखी निवेदनाद्वारे मागणी केली, तरी त्यांनी आम्ही जेवढं होईल तेवढं आम्ही आमचा प्रयत्न करू आणि त्या शिंदे कुटुंबियाला न्याय देण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन आज उपायुक्त कारंजे साहेब यांनी आम्हाला दिलेलं आहे।